जी सध्या समाजातील चालू असणाऱ्या घटनांविषयीची आहे. महाराष्ट्र शासनाने हिंदी सक्तीचा जे-आर काढला आणि त्यानंतर घडलेल्या घटनांबद्दलचे आहे. त्यावरून वाटले की जेव्हा खरंच हिंदी सक्ती होईल तेव्हा काय होईल यावर सुचलेली ही कविता. जेव्हा हिंदी सक्ती होईल, जेव्हा हिंदी सक्ती होईल, हिंदीची छाया गडद होईल. जेव्हा हिंदी सक्ती होईल, हिंदीची छाया गडद होईल. माय मराठी हरवून जाईल, माय मराठी हरवून जाईल. आवाज महाराष्ट्राचा दाबून जाईल, आवाज महाराष्ट्राचा दाबून जाईल. आणि हळूहळू आपली संस्कृती पण त्यात विरून जाईल, आणि हळूहळू आपली संस्कृती पण त्यात विरून जाईल. नमस्कार ऐवजी नमस्ते होईल, नमस्कार ऐवजी नमस्ते होईल. शाळा मराठी असेल पण गाणे दिल्लीचे गायले जाईल, शाळा मराठी असेल पण गाणे दिल्लीचे गायले जाईल. हिंदी फलक हिंदीत सिनेमे होईल, हिंदीच फलक हिंदीत सिनेमे होईल. उरले सुरलेले मराठी सिनेमे पण संपून जातील, उरले सुरलेले मराठी सिनेमे पण संपून जातील. फक्त आणि फक्त हिंदी सिनेमे राहतील, फक्त आणि फक्त हिंदी सिनेमे राहतील. मराठी मात्र मनात तशीच दाबून राहील, मराठी मात्र मनात तशीच दाबून राहील. आणि भाऊ भावा शब्दांची माया हिंदीच्या प्रवाहात वाहून जाईल, भाऊ भावा शब्दांची माया हिंदीच्या प्रवाहात वाहून जाईल. आणि भैया म्हणणाऱ्यांची झुंड मात्र वाढत जाईल, भैया म्हणणाऱ्यांची झुंड मात्र वाढत जाईल. म्हणून मी म्हणतो तुम्ही सरकार असाल, म्हणून मी म्हणतो तुम्ही सरकार असाल पण आम्ही मराठीतूनच शासन म्हणणारी जनता आहोत. तुम्ही सरकार असाल पण आम्ही मराठीतूनच शासन म्हणणारी जनता आहोत. नको आम्हाला तुमचे कोणते खास धोरण, नको आम्हाला तुमचे कोणते खास धोरण. कारण या महाराष्ट्राला हवं फक्त मराठी भाषेचं तोरण, या महाराष्ट्राला हवं फक्त मराठी भाषेचं तोरण. धन्यवाद. कविता आवडल्यास लाईक करा, सबस्क्राईब करा आणि शेअर करा, ज्यामुळे माझी ही कविता पूर्ण महाराष्ट्रातील मराठी माणसांपर्यंत पोहोचेल. धन्यवाद.